आता ही कृष्णा कुठे गेली? हिला नवीन ऑफिस काय दिलं? हिला पंकज फुटायला लागल्यात. बिंदास काम करा सोडून इकडे तिकडे हिंडत बसती. ए कृष्णा, टाइम काय झालाय? लंच टाइम संपून 20 मिनिट झाल्यात. तू का जेवण करून झोपून येते काय? अरे नाही, मी ते कारण देऊ नको. तुला माहिती ना रायन भाऊसाहेबाला आवडत नाही ती असं काम न करता इकडे तिकडे हिंडलेलं. थांब आता त्यांना तुझं नाव सांगतो. तुझी नोकरी केल्याशिवाय तू कुठं ताळ्यावर येते ती? अरे हो हो, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. माणूस ऐकून घेते म्हणून काय बी बोलणार वे तू? मी तुमच्या राया सराची परमिशन काढूनच गेली होती. जा जाऊन विचार त्यांना. ए जा, काम करतोस तू, मला नको शिकवू. अरे देवा, क्लासचा टाइम झाला. मुंजानं का बरं फोन केला नाही मग अजून? मोबाईल कुठे गेला? सर, मला उशीर होते, मी निघू का? हो हो अगदी. देवा, हॉटेलमध्ये राहिला नाही ना? मुंजाने इतकं जबाबदारीने आणि प्रेमाने दिलं होतं, काय वाटेल त्याला? नाही नाही, मी हरवायच्या आधी घेऊन येते पडदेशी. सर, माझा मोबाईल एका ठिकाणी विसरलाय. मला तो घेऊन यायला पाहिजे. मला फक्त 15 मिनिटं द्या. सर, माझा मोबाईल तुमच्याकडे कसा काय? तुम्ही पण ते माझं विजिटिंग कार्ड. नक्की काय बोलणं झालं असेल कृष्णाचं आणि त्या शक्का इंडस्ट्रीच्या साहेबाचं? कृष्णा अशी चोरून का भेटायला गेली? काय चाललंय दोघांचं? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया याच्यामध्ये आपण भारतामध्ये काय गोष्टी करत असतो? भारतामध्ये अकाउंटिंग बद्दल जे काही वेगवेगळी गोष्टी आहेत यामध्ये युनिफॉर्मिटी आणण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड ही पद्धत सुरू केलेली आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शक्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करावी आणि तेही ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत काम करावं. काहीच कळना झाले. ह्या ऑफरचं काय करू? एवढी मोठी ऑफर स्वीकारली तर घरातल्या समध्या समस्या चुटकीसरशा दूर होतील. मामीची दगदग, मामाचं कर्ज फिटल आणि माझं सीए नाही, म्हणजे जेवढा मोठा पगार तेवढी मोठी जबाबदारी आणि कामाची दगदग बी तेवढीच असणार की. मग मी हा अभ्यास कधी करायचा? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊसाहेब, त्यांनी एवढा मला विश्वासाने कामावर ठेवलंय. त्यांचा असा कसा विश्वास मोडायचा? नाही, मला नाही वाटत कृष्णा भाऊसाहेबांचा विश्वास मोडेल. मी तिला विचारू का काय चाललंय ते? नाही, नको. तिने स्वतःहूनच सगळं सांगितलं पाहिजे.
लपवते म्हणजे नक्कीच त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असेल. ऑफर स्वीकारायला जसं कारण आहे तसं न स्वीकारायला बी कारण आहे की. मला काही बी कळना झाले. आता त्यांना फोन करून काय सांगू. रायानं माझा हॉटेलमध्ये विसरलेला फोन आणून दिला. म्हणल्यावर राया बी तिथंच होता आणि मी त्याला न सांगता साहेबांना भेटायला गेले म्हणल्यावर तो माझ्या लय रागवला असणार आहे. त्याला असं तर वाटत नसेल ना की मी त्याच्या परस्पर साहेबांच्या डील बद्दल बोलते. नाही नाही नाही, मी त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही की अकाउंटिंग स्टँडर्ड 15 हे नक्की कशाबद्दल आहे? हा बोल मनोज. कृष्णेश कुठं आहे सांग की. हॅलो. अरे एवढ्या हळूहळू काय बोलतोस? कसं कळणार आम्हाला? ती मनातल्या मनात जुळवणी करतोय सर. कृष्णे म्हणजे ऐक, मला महत्वाचं काम लागलंय, मी तुला नंतर फोन करते. सांगतोस ना? हा सर सांगतोय. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर, फर्निचर, डेबिट, क्रेडिट, मनी. ए चालन. अरे हे काय बडबडतोयस तू? मला हे कळत नाही मनोज. सुरुवातीला तू खूप चांगली उत्तरं द्यायचास आणि आता काय झालं नक्की आहे? सर मी लय मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय पण माझी आई अजून बरी नाही झाली सर. माझ्या डोळ्यासमोर सारखी तिची ती सर. सॉरी मला खरंच माहित नव्हतं हे. तू बैस खाली. तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. मी अभ्यास करणार सर, कारण मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. तू खूप हुशार विद्यार्थी आहेस. बैस. काय बी झालं तरी कृष्णाने त्या विश्वजित साहेबाला भेटलेलं लपवायला नव्हतं पाहिजे. भेटले तर भेटले, पण कशासाठी भेटली मला नाही तर भाऊसाहेबांना सांगायला पाहिजे होतं. जाऊ दे, मी कशाला डोक्याला ताप करून घेतोय. काय असेल ते कळलंच. आत येऊ का सर? सर 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 मला माहितीये तुम्ही माझ्यावर लई रागवलाय बघा,
खरं तर माझीच चूक आहे. मी तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं की मी विश्वजित सरांना भेटायला चालली होती. अहो पण त्यांनी मला अचानक भेटायला बोलवलं, म्हणले भेटायला ये, आणि मला काही सुधारलंच नाही. मी लई गोंधळले, काय करावं कळलंच नाही बघा. पण सर खरंच आमच्या दोघांमध्ये ना आपल्या डील बद्दल काही बी बोलणं झालं नाही खरंच. त्यांना माझं काम आवडलं, प्रेझेंटेशन आवडलं, म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीत काम करायला ऑफर दिली मला. सर अहो सर असं वागू नका हो. मला मान्य आहे माझी चूक आहे. पुण्यांदा असं कधीच होणार नाही माझ्याकडनं. खरं तर मी तुम्हाला सांगूनच जायला पाहिजे होतं, माझीच चूक झाली. राया सर, पण मी अजून त्यांची ऑफर स्वीकारली नाहीये बघा. मी त्यासनी सांगितलंय मी विचार करून सांगेन म्हणून. खरंच आहो. कृष्णा, तू तू कधी आलीस? काय काम होतं का? हा म्हणजे मी आता जे काय बोलले ते तुम्ही ऐकलं नाही का? नाही. काय सांगत होते तू? काही नाही, ते माझं रजिस्टर राहिले ना, ते घ्यायला आलते. घेऊ? घे. तरी मला वाटलंच होतं की साहेब कृष्णाला कामाची ऑफर देणार म्हणून. पण कृष्णा काय करेल? कामाची ऑफर स्वीकारेल का? बोली मावशी, बोली मावशी. नाही नको, ही चोरी. भाऊसाहेबांनी आपल्यासाठी किती केलंय आणि चोरी करायची नको. तसं बघायला गेलं तर भाऊसाहेबांच्याकडे किती पैसे येतात. कुणी उचलण्यापेक्षा आपणच घेऊ. सोपान उचल उचल उचल. नको, कोणाला कळलं तर? माझंच चुकलं. मीच अजून एखादी नोट ठेवाय पाहिजे होती तिथं. येतोच, मी बघितलं तर देता आलं परत. घावला एकदाचा सोपान माझ्या जाळ्यात घावला. आत्ता काय मी त्याला सोडत नसते. गुली 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 गुली.
गुली 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 गुली. कोण आहे का घरात? गुली मावशी. काय रे सोपान, एवढा हक्का मारतोयस म्हणजे पैशाची सोय झालेली दिसती. अहो नाही, तीच सांगायला आलतो. पैसे गरीब आहोत, थोडी दया करा. अजून थोडा येळ दे की मला. जमणार नाही. ठीक आहे, काय दारू पिऊन गाडी ठोकलीस नव का? मग गॅरेज मध्ये रिपेअरिंग करायला लावली, त्याच बिल आहे. ही बिल भर आणि गाडी घेऊन ये. 1 लाख रुपये? अहो एवढे पैसे मी कुठं आणणार? असं नका हो वागू माझ्यावर. अहो मी लय साधा माणूस आहे. होय, मग दारू ढुसून गाडी ठोकताना कुठं रे गेलता तुझ्यातला साधा माणूस? ती काय सांगू नगस मला. बिल भरून गाडी घेऊन ये. भाऊसाहेबासने गाडी लागणार आहे. नाहीतर एक काम कर, उद्यापासून कामावच येऊ नगस. अहो असं नका हो बोलू. तुम्ही थोडा विचार करा. एवढे पैसे मी कुठं आणणार? माझ्या घरातलं सगळं सामान जरी विकलं ना तरी एवढे पैसे नाही तो यायचं माझ्याकडे. मग घरी एक आणि आण पैसे. पर मला कारण द्यायची नाही ती. नाहीतर आमचं पैसे बुडवलंस म्हणून तोंड काळ करीन आणि गाडवावनं धिंड काढीन गावातनं. चल निघित ना. काय तर म्हण साधा माणूस आणि पैसे नाही ती. तर चालतो. एवढ्या मोठ्या कंपनीत कामाची ऑफर मिळाली म्हटल्यावर पगार पण चांगलाच असेल. म्हणजे आता कृष्णा कारखाना सोडून जाणार. राया, हे राया, अरे एवढा कोणता डोंगर तुला खोदायचा आहे म्हणून एवढी काळजी करतोस? राया, अरे ये राया, माझ्यासारखंच तुला कमी ऐकायला येतं हो र? नाही का आज्जे, तू कवा आलीस? कवाच आली आहे, पण तुझं ध्यान आहे कुठं? अरे तुला मी 2-3 वेळा आवाज दिला, तू ओ बी देईन असा झालायस. चल, ये कर, बस बस. राया, तुला कोणी काही बोललं का? नाही. मग कारखान्यात काही तोटा झालाय का? नाही. भाऊसाहेबांनी कौतुक केलं नाही म्हणून नाराज आहेस का? नाही का आज्जे, त्याची सवय झाली आता मला. मग असं काय आबाळ कोसळलंय म्हणून एवढा विचार करत बसला होतास? अगं ते कारखान्यात नवीन काम आलंय ना, त्याच जरा टेन्शन आहे. एवढंच ना, मग टेन्शन सोडून दे, समजा व्यवस्थित होईल. आणि सोबतीला कृष्णा आहेच की. आज्जे, मला कोणाची बी गरज नाही. इथवर मी माझ्या हिमतीवर आलोय आणि इथनं पुढे बी माझ्या हिमतीवरच जाणार आहे. अरे मग जा की, चांगलंच आहे. पण वाटत कोणाची मदत लागली त्यात कमीपणा कशाला घ्यायचा? आणि असं बी हे डील कृष्णामुळेच मिळालंय ना. अगं मिळाली की, मी कुठं नाही म्हणतोय तेव्हा. आणि कुणाची बी मदत घ्यायला मला कधीच कमीपणा वाटत नाही. पण कसं आहे ना आज्जे, माणसांवर अवलंबून राहिलं का नाही सगळा डावच फसतो बघ. माणसांची सवयच बेकार. आणि जी माणसं आज आपल्या सोबत आहेत ती उद्या असतीलच असं नाही ना. त्याच्यामुळे मी ठरवलंय बघ, जी काय करायचं आहे ती स्वतःच्या हिमतीवर. माझ्या बाळा, पर तुझ्या परी 4 पावसाळं मी जास्त बघितले. आपली कृष्णा आहे ना, ती कधीच विधात्यांची साथ सोडणार नाही. ती पळून जाणारी नाही, ती ठामपणे उभी राहणारी आहे.
ती कधीच कोणाचा विश्वास मोडणार नाही हा शब्द आहे माझा. आणि जर तिने असं काही केलं तर तू म्हणशील ते मी करीन. आज पतूर कृष्णा नेहमीच माझ्या मदतीसाठी आली, पण कारखान्याच्या पुढच्या वाटचालीसाठी ती मला अशीच साथ देईल का?